दगडी चाळ ही फिल्म जेव्हा माझ्याकडे आली आणि आय वॉज सो हॅपी की तो चंदू आमच्यासाठी चंदू आणि खरं नाव चंद्रकांत कनसे पण चंदू जेव्हा डिरेक्ट करतो आहे मला कळलं आम्हाला की की तो त्याची पहिली फिल्म आहे अँड वी आर सो एक्सायटेड की क्या बात आहे यार आणि खूप मेहनत घेतली आहे त्या मुलाने खरंच आणि एवढ्या वर्ष तो दादांना असोसिएट होता संजय दादांना आणि खूप संजय दादांनीही खूप सपोर्ट केला त्याला त्या गोष्टीसाठी पण जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली तेव्हा दगडी चाळ बेसिकली हा सब्जेक्टच मला खूप फॅसिनेटिंग वाटला आणि काहीतरी करावंसं वाटलं ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये 2 गाणी आहेत ओव्हरऑल फिल्ममध्ये 2 गाणी आहेत त्यामध्ये एक गणपतीचं गाणं आहे आणि ह्या फिल्ममध्ये दगडी चाळ हे नाव ऐकल्यानंतर असं वाटत नाही की रोमॅन्टिक सॉन्ग असेल पण ह्या फिल्ममध्ये रोमॅन्टिक सॉन्ग आहे अँड दॅट इज व्हेरी मी म्हणेन युनिक असं ह्याच्यासाठी म्हणेन ह्या दोन्ही गाणी युनिक असं ह्यासाठी म्हणेन कारण ह्या फिल्ममध्ये सगळ्यांनी मेहनत घेतली आहे इन्क्लुडिंग अंकुश चौधरी म्हणजे अंकुश चौधरींनी मी गाण्याबद्दल बोलतो आहे ॲक्टिंगबद्दल घेतलीच आहे पण मी गाण्याबद्दल पण मेहनत ह्या लोकांनी सगळ्यांनी घेतली आहे कारण गाणं पास होण्यापासून ते गाणं प्रोसेस होईपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे लाईव्ह रिदम करत असतानाही अंकुश दादा तिथे होता द होल टीम वॉज देअर आणि खरंच हे खूप एक म्हणतात ना एक मस्त वाटते एका म्युझिक डायरेक्टरला जेव्हा तो ॲक्टर स्वतः तिथे असतो आणि जो एक लीडिंग ॲक्टर जो त्या अंकुश दादा आय वुड से की ही इज अ नंबर 1 इन मराठी इंडस्ट्री आणि तो जेव्हा तिथे असतो तेव्हा एक वेगळी मजा असते आणि त्याचे स्वतःचे इनपुट्स होते ते मला खूप आवडले खरंच जेन्युइनली ह्या फिल्मसाठी आम्ही असं विचार केला की गणपतीचं गाणं करायचं म्हणजे एक इतर गाणी आहेत त्याच्यामधलं एक गाणं असं झालं नाही पाहिजे एक काहीतरी वेगळं गाणं असावं ते म्हणून आम्ही वेगळं करायचा काहीतरी प्रयत्न केला हे गाणं गायलं आहे आदर्श शिंदेने लिरिक्स लिहिले आहेत मंदार चोळकरने म्हणजे तीच दुनियादारीची टीम आदर्श शिंदे मंदार चोळकर मी अंकुश दादा अँड प्लस चंदू कनसे कारण ही वॉज अ असोसिएट ड्युरिंग दुनियादारी त्यामुळे आम्ही तीच टीम घेऊन परत येत आहोत आणि मजा येते काहीतरी करायला वेगळं आणि सब्जेक्ट खूप अप्रतिम आहे खूप अप्रतिम मांडला आहे चंदूने आणि खरंच आय वुड से थँक्स टू कृष्णा अहिर आणि द होल टीम ऑफ दुनियादारी ज्यांनी खरंच सुरेश सावंत जे प्रोड्युसर आहेत आपले की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि अशी काहीतरी फिल्म वेगळी खूप वर्षानंतर कैक वर्षानंतर अशी काहीतरी फिल्म आपल्याला मराठीमध्ये बघायला मिळणार आहे जो खूपच वेगळा सब्जेक्ट आहे बट ॲट द सेम टाईम तो टॅकल खूप कमर्शियली केला आहे तर नक्कीच मजा येईल ओव्हरऑल म्युझिकल फिल्म मी असं म्हणणार नाही कारण ह्या 2 गाणी आहेत पण ॲट द सेम टाईम जेव्हा जेव्हा ते रोमॅन्टिक सिच्युएशन्स येतात तिथे तिथे तुम्हाला ते नक्कीच तुम्हाला एक वेगळ्या जगात घेऊन जाईल ते मला असं वाटतं की आता कॉन्ट्रास्ट ह्या गोष्टी खूप जास्त घडायला लागल्यात म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप अशी गावरान फिल्म असेल तर त्याच्यामध्ये गिटारचा वापर होतो आणि ते खूप फॅसिनेटिंग वाटतं लोकांना खूप आवडतं ती गोष्ट कारण त्या 2 गोष्टी कॉन्ट्रास्ट असतात त्यामुळे तसं काही मला करायची गरज पडली नाही कारण साऊंड मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे मी परत सांगत येत आहे आणि परत सांगीन ती गोष्ट की यूथने फिल्म आपली का बघावी किंवा यूथने आपलं ती गाणी का ऐकावी कारण ते हिंदी फिल्म्स बघतात हिंदी फिल्मचा जो साऊंड असतो तो त्यांच्या डोक्यात असतो आणि त्याच्यापेक्षा तर बेटर साऊंड आपण देऊ शकलो तर नक्कीच ते मराठी फिल्म बघतील आणि मराठी गाणी ऐकतील तर त्यामुळे साऊंड वाईज मी कॉम्प्रोमाइज जरा पण नाही केलं आहे ॲट द सेम टाईम नक्कीच तो 96 आणि 98चा तो पिरियड आहे तो त्यांनी दाखवला आहे या फिल्ममध्ये तो पिरियड दाखवला आहे तर त्यामुळे थोडंफार नक्कीच मी कंपोजिशन वाईज मी थोडंसं त्या काळात गेलो आहे सो द मेलडी वाईज मी त्या काळात गेलो आहे पण बाकी साऊंड वाईज आय एम जे आता सध्या चाललं आहे त्या साऊंडला पकडूनच चाललं आहे